तर हर हर महादेव, तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एम सायकल बाबा या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण पॉखरामध्ये पोचलेलो आहे, पाहू शकताय. पॉखरामध्ये पोचलेलो आहे आणि पॉखरामध्ये या अशा प्रकारे तुम्हाला बोर्ड आहे. एवढ्या ठिकाणी तुम्ही फिरू शकताय. तर बघूया, जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण टूर करूयात. आता 2 वाजत आलेले आहेत आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर आत्ता सर्वात आधी आपण गुप्तेश्वर महादेव किल्ले गुफा आहे त्या ठिकाणी चाललेले आहे. तर चला. तर हर हर महादेव, तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एम सायकल बाबा या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण पॉखरामध्ये पोचलेलो आहे, पाहू शकताय. पॉखरामध्ये पोचलेलो आहे आणि पॉखरामध्ये या अशा प्रकारे तुम्हाला बोर्ड आहे. एवढ्या ठिकाणी तुम्ही फिरू शकताय. तर बघूया, जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण टूर करूयात. तर आता 2 वाजत आलेले आहेत आणि आपल्याकडे वेळ खूप कमी. महादेव गुफा आता सर्वात आधी तर पाहू शकता, आतमध्ये आलेले आणि खूपच सुंदर असं या ठिकाणी जे गुफेच्या वर हे आता गुप्तेश्वर महादेवचं गुफा आहे, क्लेव आहे, त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे. पाहू शकता खाली त्या शिड्या ठिकाणी आपली सायकल लावलेली आहे. तर या ठिकाणी सायकल पार्क करून आपल्याला निघायचे आता. तर चल निघूयात आपण. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे डाम साईड केदारेश्वर पाहू शकता महादेव मंदिर. शेवाले तर चला महादेवांचं दर्शन करूयात. आज सोमवार आहे या ठिकाणी आणि पाहू शकता मंदिर खूपच सुंदर असं मंदिर आहे. तर चला तुम्हाला दर्शन घडवतो, मी देखील दर्शन करतो. या ठिकाणी तर केदारेश्वर महादेवांचं तुम्ही दर्शन करू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला असंख्य शिवलिंगाचं दर्शन होते, पाहू शकताय. खूप सारे शिवलिंग आहे आणि पोखरामध्ये जे कोणी या ठिकाणी दर्शनासाठी येतात, तर या ठिकाणी पोखरामध्ये केदारेश्वर महादेवालाचं दर्शन करण्यासाठी तुम्ही देखील जरूर या. आता आपण इच्छापूर्ण हनुमान मंदिरापाशी आलेले, जे की मारवाडी समाजाद्वारा निर्मित केलेलं मंदिर आहे, पाहू शकताय. त्या ठिकाणी केदारेश्वर मंदिर आणि या ठिकाणी आपले हनुमानदादांचं मंदिर आहे. तर तुम्ही दर्शन करू शकताय हनुमानदादांचं, या ठिकाणी दर्शन करू शकताय. तर महादेव मित्रांनो, तर आता आपण ताल बाराई मंदिराकडे जाण्यासाठी आलेलो या ठिकाणी. तर या ठिकाणी मंदिर पाण्याच्या मधोमध आहे आणि आपल्याला 100 रुपयाचं या ठिकाणी तिकीट घ्यावं लागतंय. या ठिकाणी तिकीट घ्यावं लागतंय, तिकीट घेतलेले. तर चला आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊयात, दर्शन करूयात मातेचं. तुम्हाला देखील दर्शन घडवतात. या फेवा लेक हे पाहू शकता. इथून मधोमध माताचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर चला निघूयात. या ठिकाणून हिमालयाचं तुम्हाला पर्वतरांग दिसत असेल, पाहू शकताय. अशा प्रकारे बोट आहे, बोटीच्या मधोमधने जायचं आहे आपल्याला. तिकीट दिले त्यांना. तर इथून आपण आता मातेचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. इथून हिमालयाचं पर्वतरांग दिसत असेल, पाहू शकता तुम्ही. आता आपण बोटीमध्ये बसलेलो आहे. तर इथून पुढे माताजींचं मंदिर आहे, त्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी जायचं आपल्याला. आता बोटीतून आपण चाललेलो आहे माताजींच्या मंदिराकडे, पाहू शकताय. फेवा लेक आहे, लेकच्या मधोमध मंदिर आहे. तर अशा प्रकारे बोटीने चाललेलो आहे आपण. तर पाण्याच्या मधोमध मंदिर असल्यामुळे आपल्याला या ठिकाणून बोटीने जावं लागतं त्या ठिकाणी. तर तुम्ही देखील पोखराला येत असाल तर जे आपण सर्वात आधी महादेव गुप्तेश्वर त्या ठिकाणी गेलो, त्याच्यानंतर आपण केदारेश्वरला आलो, त्यानंतर ताल बाराई मातेचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो. तुम्ही देखील या. आता थोड्याच वेळामध्ये आपण दर्शन करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण ताल बाराई या मंदिरापाशी आलेलो दर्शन करण्यासाठी. तर जुनं जे मंदिर होतं, जुनं हे मंदिर आहे,
आणि मंदिराचं काम चालू असल्यामुळे मंदिर त्या ठिकाणी मंदिरातली जी प्रतिमा आहे देवीला त्या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे. सध्या मंदिराचं काम चालू आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि या ठिकाणी दर्शन करू शकता, शिखरचं दर्शन करू शकता या ठिकाणी मंदिराचं. भारी वाटलं या ठिकाणी येऊन. तुम्ही देखील या ठिकाणी येत असेल तर या ठिकाणी नक्की एकदा या ठिकाणी दर्शनासाठी एकदा पोखराला आलं तर या ठिकाणी नक्की या. कारण पोखरामध्ये जसं आपण एंटर होतो साऱ्या धार्मिक स्थळांचं त्या ठिकाणी माहिती आणि रूट मॅप देखील दिले गेलेले आहे. तर नक्की या ठिकाणी या.